पंढरपूर तालुक्यासाठी शासनाने IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करून कायदा सुव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात पंढरपूर तालुक्यात मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। तालुका पोलीस स्टेशनचे API वडणे हे कारवाईच्या नावाखाली केवळ दिखाऊपणा करत असल्याचा आरोप आता उघडपणे सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे। मागील काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात अवैध दारू आणि जुगार धंद्यांबाबत सातत्याने तक्रारी, ठराव आणि बातम्या प्रसिद्ध होत असताना प्रत्यक्ष कारवाई मात्र शून्य आहे। मोठ्या फौजफाट्यासह होणारे छापे, गाड्यांचे ताफे आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती एवढेच चित्र दिसते, मात्र एकही दारूची बाटली, एकही आरोपी हाती लागत नाही। यामुळे पोलीस प्रशासनाच्या हेतूबाबत गंभीर संशय निर्माण झालेला आहे। शासनाने IPS अधिकारी दिला, पण खालच्या पातळीवर जर अधिकारीच अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत असतील तर सर्व प्रयत्न व्यर्थ ठरणार, असा घणाघाती सवाल सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत। API वडणे यांच्या कार्यपद्धतीमुळे अवैध धंदे फोपावत असून सामान्य नागरिक, महिला आणि भाविक त्रस्त झाले आहेत, असा आरोप करण्यात येतो आहे। खर्डी हे तीर्थक्षेत्र तसेच सीताराम महाराज साखर कारखान्यामुळे वर्दळीचं ठिकाण आहे। मद्यधुंद चालक, टवाळ तरुणांचा उपद्रव आणि वाढते गैरप्रकार यामुळे गावातील शांतता धोक्यात आलेली आहे। असं असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई न होणे हे प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे मत व्यक्त होत आहे आणि या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी डगळे साहेब यांनी तात्काळ लक्ष घालावे। API वडणे यांची बदली करून कर्तव्यदक्ष निर्भीड अधिकारी खर्डीला नियुक्त करावा, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। आता कारवाई होणार की पुन्हा दिखाऊपणाच होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। दारू पिऊन कारखान्यावर आलाय? आलोय। कुठं मिळली दारू? दारू कुठं मिळते? दारू कुठे मिळेल ना? कुठं पण मिळते का? कुठे मिळते? कारखान्यावर? कारखाना कुठे मिळते? हा. कारखान्यात काय संबंध? बर, मग दारू पिऊन तू वाहन कसं काय चालवतो? आमचं काय चुकीचं आहे मला सांगा। दारू पिऊन वाहन कसं काय चुकीचं चालवतोय? आमचं काय मला सांगा। दारू मला पिऊन आमचं काय चुकीचं आहे मला सांगा। दारू पिऊन त्या ड्रायव्हरच्या अंगावर का वाहन घालतोय? ड्रायव्हर नाही विचारा। दारू पिऊन मारलं नाही ना? मारलं ना? दारू पिऊन कोणी दोघांनी? दोघं बी दारू पेलेली होती ना? त्या माणसाला सांग दारू पिऊन मारले म्हणून। बोला तू आता सुधीत आहे त्याला सुधीच आहे, मी सुधीच सांगतो। हे सीताराम महाराज कारखान्यावरचा हा प्रकार आहे। एक्साईज अधिकारी जे आहेत ते सध्या झोपलेले आहेत का हप्ते खाऊन निवांत आहेत हे पाहणं गरजेचं आहे, कारण दररोज इथं हजारो ट्रॅक्टर येत असतात आणि या कारखान्याच्या पुढं शेटपळ म्हणून जे गाव आहे त्या गावाला जाणाऱ्या शाळकरी मुले असतील किंवा माता भगिनी असतील, नागरिक असतील, त्यांना ह्या रस्त्याने रोज ये जा करावं लागतं आणि आता ही दुपारची वेळ असल्यामुळे जरा वाहतूक कमी आहे, परंतु दररोज अशा दारू पिऊन